नमस्कार सर्वांना आणि आजच्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे माझ्या छानशा अशा टिफिनसोबत। सध्या की नाही बस आहे ना स्वरची जरा लवकरच येते, म्हणजे 6:30च्या दरम्यान बस येते, त्यामुळे लवकरच उठावं लागतं आणि स्वरलाही सोडायला यावं लागतं। नाही तर एरवी स्वरचे पप्पाच येतात सोडायला, कारण की बस 7:30ला येत असते। तर मी आज ना वांग्याचं भरीत बनवते, ते पण हिरवे वांगे घेतलेले, त्याच्यामुळे मी हिरवं वाटणच बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, थोडेसे शेंगदाणे घेतलेत भाजून, एक मिरची जास्तीत जास्त म्हणजे 4-5 कळ्या अशा लसणीच्या, कोथिंबीर घ्यायची आणि मग वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे ग्राइंड करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून। आणि थोडंसं अगदी जिरं घेतलेलं आहे वाटणामध्येच। सर्वात आधी ना मी वांग्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि छानपैकी पुसून त्यांना कट मारून घेतले 4। हे वांगा आहे ना म्हणजे एक लहानपणीची आठवण असते ना, तसंच काय ते आहे, कारण की लहानपणी आम्ही जेव्हा आमचे शेजारी जे राहायचे ना ते सातारा साईडचे होते आणि ते ना ह्या वांग्याला खारं वांगं म्हणून बनायचे। एवढं टेस्टी बनवायचे की लहानपणी ना त्यांचा तो मसाला आहे ना तोच मी एकदम आवडीने खायची। त्यामुळे माझी आईसुद्धा हे बनवायची असं वांगं, म्हणजे हिरवं वांगं आणि हिरवं वाटण आणि एवढं टेस्टी लागते ना ती ग्रेव्ही वांग्याची। तर मग जशी मी जेवण बनवायला लागली तशी मग मी पण हे असं वांगं बनवायला लागली, म्हणजे असं बनवते महिन्यातून 1 किंवा 1.5 महिन्यातून, असं लहर आली की हे वांगं बनतात। तर आज मला लहर आलेले खारं वांगं ह्याला म्हणतात, पण मी वांग्याचं भरीत म्हणते। तर मी हे वांगं बनवलेलं आहे आणि स्वर काही खात नाही, त्यामुळे आम्ही दोघांसाठीच हे बनवलेलं आहे। स्वरासाठी मी भेंड्याची भाजी बनवलेली आहे। तर माझे वांग्याचं जे आहे सारण ते सुद्धा वांग्यामध्ये भरून झालेलं आहे आणि एकदम सिंपल असं थोडंसं तेलामध्ये जे थोडंसं वाटण उरलं आहे ना ते फ्राय करून घेणार तेलामध्येच आणि मग त्याच्यामध्ये वांगी सोडून घेणार आणि ह्याच्यामध्ये वरतून मीठ वगैरे काहीही टाकणार नाही आहे, फक्त त्याला ना वाफवून घेणार आहे। मीठ वगैरे आधीच वाटणामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी मीठ वगैरे काही टाकणार नाही। वाफवताना थोडंसं पाणी वरतून टाकणार आहे आणि वाफेवरतीच पूर्ण वांगी एकदम सॉफ्ट अशी शिजणार आहे। तर बोलता बोलताच ती वांगी एवढी सॉफ्ट शिजून सुद्धा गेलेली आणि पहा किती एकदम छान दिसत आहेत, भाकरी बरोबर तर खूप छान लागतात। आणि हे वांगं मी सुरीने सुद्धा चेक करते, म्हणजे हे पूर्ण आतपर्यंत म्हणजे सुरी जाते, म्हणजे वांगं अगदी सॉफ्ट शिजलेलं आहे। आणि आज मी जेवणामध्ये ना ताकाची कढी बनवते, सासूबाईंची पद्धत बनवते, तीच मला खूप आवडते, जास्त वाटणाची असते ती, ओल्या खोबऱ्याची वाटण असतं। तर नाश्त्यासाठी मी पेपर डोसा बनवते क्रिस्पी असे, आणि वांगा तर स्वर खाणार नाही त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी भेंड्याची भाजी बनवते। अशीच तव्यावरती कांदामध्येच फ्राय करते, कांदा मिरची ह्याच्यामध्ये सुकी भाजी। आज ना मला आप्पे बनवायचे होते बीट वगैरे टाकून, गाजर वगैरे टाकून, पण म्हटलं की जाऊ दे डोसाच बनवते आणि चटणीचा पटकन माझी बनवून झाली। भाजीची सुद्धा मी रेसिपी भेंड्याची जी भाजी आहे सिंपल अशी, ती पण मी शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर आधीच। आणि आता इथे जिरं मोहरी कढीपत्ता लसूण हिंग टाकून मी मस्तपैकी फोडणी देते, वाटण वगैरे टाकून कढीला फोडणी देते। कढीसुद्धा माझी रेडी पटकन झालेली आहे। ताकाचीच बनवते, कधी कधी दह्याची सुद्धा बनवते। आणि स्वरला सुद्धा सकाळीच मी आधीच पेपर डोसे दिलेले आणि मग नंतर गॅस बंद करून परत त्याला सोडायला गेली बाहेरपर्यंत आणि मग बाकीची कामं। तर आज मी चपाती बनवणार आहे टिफिनसाठी। सकाळी चपाती असेल तर संध्याकाळी भाकरीच, पण सकाळी कधी कधी भाकरीसुद्धा असते, पण संध्याकाळीसुद्धा वेगळी भाकरी असते, असं माझं टिफिन असतं। तर आज माझं टिफिन आहे चपाती, थोडंसं सॅलड आहे, वांग्याचं भरीत, कढी आहे आणि राईस आणि चिक्की वगैरे आहे। मेथीचा लाडू स्पेशली मी बनवलेला संडेला, तो सुद्धा दिलेला आहे टिफिन। इथे माझा रेडी झाला आहे हसबंडचा। ह्यातलंच थोडंफार मी माझ्या टिफिनमध्ये सुद्धा घेतलेलं आहे आणि आज मी ऑफिसला गेल्यानंतर लंचमध्ये खाली उतरली। ह्याचं कसं तुम्हालाही थोडाफार फायदा होईल, कारण की आता संक्रांत झालेली आहे, तर हळदी कुंकू जागोजागी घरोघरी चालू झालेलं आहेत आणि सगळीकडे बघावं ना तर हे हळदी कुंकवाची वाण दिसत आहेत। लोक घेणार तरी किती घेणार, आणि खूप स्वस्तसुद्धा आहेत, रिजनेबल प्राईसमध्ये आहेत अगदी। आणि हे फ्रूट ठेवण्याचं आहे, मोराच्या डिझाईनमध्ये आहे, पण जे फ्रूटची जी साईज आहे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये मला माहीत नाही की केवढी दिसत असणार, पण ॲक्च्युअल प्रत्यक्षात जेव्हा मी बघितलं ना ते खूप कमी साईज आहे, म्हणजे छोटंसं आहे। 5 फळं काय 2-3 फळंसुद्धा बसणार नाही। जे वाण बघितलेत ना हळदी कुंकवाचे ते फक्त 15 रुपयाने आहेत आणि आणखीन जास्त डझन घेतले तर आणखीन 12 पर्यंत वगैरे आणतात।
आणि ही प्लेट मला आवडली. तर ही सुद्धा रिजनेबल प्राईजमध्ये आहेत, म्हणजे 30-35 या प्राईजमध्ये. बार्गेनिंग फक्त करता आली पाहिजे. आणि ते मोराचं फ्रूटचं होतं ते 60 रुपीज म्हणाले, पण 40-50 अशा रेंजने देतात. तर इथे मी छोट्या छोट्या पतंग होत्या, ते म्हटलं घेतली स्वरसाठी, पण डेकोरेशनची पतंग होती, उडवण्याची पतंग नव्हती. तर मला घ्यायचं तर नव्हती, पण ते काका मी जेव्हा खाली उतरली ना तेव्हा त्या पतंगवाल्यांचे इथे ते जेवत होते आणि मग मी जरा थांबली फक्त बघायला, तर जेवण सोडून ते पतंग दाखवायला लागले. तर म्हटलं ही थोडं डेकोरेशनचं वगैरे होईलच, म्हणजे स्वरसाठी वगैरे घेतलं. मग बरोबर वाटलं पण नाही, ते जेवण सोडून डायरेक्ट दाखवायला लागले. तेव्हा माझ्याबरोबर आणखीन 1-2 लेडीजने सुद्धा घेतल्या आणि 10 रुपयाला 2 पतंगी होत्या. डबलची नाही लावायची. आणि हे वाण सुद्धा असं वेगळ्या कलरमध्ये आहेत आणि वेगळ्या शेपमध्ये आहेत. बघ किती बघायला छान वाटते सिल्वरमध्ये. आणि हातलं वाण आहे ते मी ना 2-3 वर्षापूर्वी वाटून झालेली आहे, म्हणजे घरामधल्या हळदी कुंकवाला. छान सुद्धा वाटतं आणि किती मस्त वाटते ना. हे वेगवेगळं असे सगळे कॉमनच वाण आहेत, पण बघितल्यानंतर असं वाटतं की घेऊच, हे काय घेऊ का ते घेऊ. आणि हे वाण आहे ते ना हळदीचं बघा कलर दिलेला आहे वरती, आणि कुंकवाचं सुद्धा कलर दिलेला आहे. उघडतच नव्हतं, पण छान छान शेपमध्ये आहेत. अगदी प्लास्टिकचे डबे आहेत जे रिजनेबल प्राईजमध्ये आहेत. डझन घेतल्यानंतर आणखीन कमी होतात. आणि ह्या ज्या कॉमन प्लेट आहेत, मी ना आधी हळदी कुंकू म्हणजे आधीपासून करते, पण तेव्हा ना नेहमी ना मी संपूर्ण मार्केट फिरून झाल्यानंतर ना हळदी कुंकवाचंच वाण घ्यायची. आणि आता गेल्या वर्षीपासून मी जरा स्टीलची भांडी वगैरे देते. कसं हळदी कुंकू तरी किती देणार आणि किती व्हरायटीमध्ये वेगवेगळे असतात, पण कसं तेच होतं ना. त्याच्यामुळे भांडी आहेत ती घरामध्ये वापरायला तरी येतील आणि लक्षातसुद्धा राहील की बाबा हां इथे भेटलेलं, म्हणजे व्यवस्थित असं घेते मी. स्टीलचे सुद्धा खूप सारी व्हरायटी आहेत आणि प्राईजमध्ये सुद्धा छान आहेत. चपातीची जाळीसुद्धा आहे 10 रुपयाला का 20 रुपयाला, सॉरी 20 रुपयाला आहे. छान शेपमध्ये आहे. पण आता मग गरम चपाती आपण आता सध्या प्लास्टिकच्या ह्याच्यावरती काढतसुद्धा नाही. जेवणसुद्धा प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये घेत नाही डब्यांमध्ये गरम. तर थोडं डाऊटफुलच वाटत होतं. आणि इथे पहा, इथे ना दिवा ठेवायचा आहे. इथे चिनी मातीचा आहे. हे 60 रुपयाला बनवती. कमी करून किती कमी करणार आयडिया नव्हती, पण मला एवढं काही खास वाटलं नाही. बाजूला आहे ना ते अगरबत्ती स्टँड आहे, ते सुद्धा चिनी मातीचं आहे. पण ह्या वस्तू ना डेडिकेट खूप आहेत, म्हणजे जरा हल्ल्या किंवा पडलं वगैरे तर 2 तुकडे होणारे आहेत. त्यामुळे काही लोक देतात सुद्धा हळदी कुंकवाला ते चिनी मातीच्या थोड्या जार वगैरे छान वाटतात ना लोणच्याच्या. तर इथे सुद्धा वाण आहेत, किती वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. आणि हे स्क्वेअरवाले पण छान वाटतात. माझ्या हातामध्ये आहे ही प्लेट, काहीतरी युनिक वाटते, पण कसं पूर्ण कलरफुल आहे ना, तो पिवळा लाल वगैरे, त्याच्यामध्ये काही कळतच नाही की हळदी कुंकाचे ते वाट्या खण कुठे आहेत ते. आणि 110ला आहे ती एक, एवढी महाग कोण घेणार आहे. गजरे बघितल्यानंतर साडीचीच आठवण येते. छानपैकी गजरे आहेत, परत एकदा घेतले गेलेत कारण की हळदी कुंकू आहे घरी म्हणून. इथे सुद्धा हा एक गजरा 50 रुपयाला एक आहे, 2 100 रुपयाचे आहेत. आणि आबोलीचं सुद्धा त्याच रेंजला आहेत. पूर्ण असा भरलेला आहे भरगतचा गजरा. आणि या पिवळ्या वेण्यासुद्धा खूप नाजूक आहेत, खूप छान आहेत, बाजूलाच आहेत. आणि ही पिवळी वेणी प्राईस मला त्यांची माहीत नाही आहे काय, पण मी काही घेतली सुद्धा नाही. एक कसं दिलं? 3-4 वर्षांपूर्वी मी हा ज्वेलरी बॉक्स घेणारच होती, पण तेव्हापासून मी अजूनपर्यंत घेतलाच नाही, कारण की तो दिल्यानंतर यूज तर काही होणार नाही. आणि त्याची कॉस्ट आहे ना 50 रुपीजला आहे. देऊन कमी करून 45पर्यंत वगैरे येऊ शकते. आणि इथे सुद्धा छान युनिक असे फ्रूट ठेवण्याचं बास्केट, जाळ्या वगैरे स्टीलच्या वेगवेगळ्या प्रकारची इथे भांडी आहेत. प्राईज आहे 100च्या वरती वगैरे आहेत, कॉस्टली आहेत इथे. आज संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सुकी भेळ आलेली, जी की मला खूप आवडते आणि मी आवडीने खाते सुद्धा. माझ्या ऑफिसमध्ये संध्याकाळचा नाश्ता आहे तो संध्याकाळी निघण्याच्या वेळेलाच येतो. नाश्ता वगैरे करून मी निघाली माझ्या घरी. आणि नेहमीचंच माझं रुटीन आता घरी गेल्यानंतर जे काय आहे सकाळचं ते, त्याच्या जोडीला आणखीन दुसरी काहीतरी भाजी बनवायची आणि एक भाकरी आणि राईस लावायचं आहे. मी हळदी कुंकासाठी काय घेतलं ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दिसेल.
तर मी घरी आल्यानंतर मग पावट्याची भाजी बनवली. पण आज मी पावट्याच्या भाजीला ना वाटण वगैरे न लावता फक्त लसूण, कांदा, टोमॅटोमध्येच बनवलेली आहे. तीसुद्धा भाजी खूप छान होते. फक्त वरतून थोडंसं ओलं खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली. आणि माझी भाजी अशीच थोडंसं पाण्यामध्ये मी शिजवून घेतलेली आहे. सकाळचीच कढी आहे त्यामुळे नाचणीची भाकरी मी केलेली आहे. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. छोटासा आणि सिंपल आहे. व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.